नमस्कार फ्रेंड्स, सुजाताज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत, आपण नेहमी करतो तीच रेसिपी, अगदी त्याच पद्धतीने पण थोडीशी वेगळी। नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी। आज आपण बघणार आहोत भरलं वांग। तर चला बघूया आपण त्यासाठी लागणारं साहित्य। इथं मी छोटी वांगी घेतलेली आहेत, 7 ते 8 आहेत, धुवून स्वच्छ घेतलेली आहेत। 1 2 ते 3 चमचे लाल तिखट, थोडासा शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ, जिरे, मोहरी, हळद, थोडेसे तीळ, 7 ते 8 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे बारीक काप करून, 1 कांदा कट करून घेतलाय, थोडासा कढीपत्ता, हिंग आणि फोडणीसाठी तेल। सगळ्यात आधी आपण गॅसवर कढई ठेवून आपण जे सुकं खोबरं घेतलेलं आहे बारीक काप करून ते भाजून घेऊया। छान खरपूस रंगावर भाजून घ्यायचं मीडियम गॅसवर। 1 2 ते 3 मिनिटं लागतीलच। भाजलेल्या खोबऱ्याची एक टेस्ट खूप छान येते मसाल्यामध्ये। ओलं खोबरं घेतलं तरीही चालतं, पण आता माझ्याकडे नाहीये म्हणून सुकं खोबरं घेतले मी। ते आता व्यवस्थित भाजून घेऊया। बघू शकता तुम्ही आता 1 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। खोबरं आपलं बऱ्यापैकी भाजलंय। आता खूप असं करपवून नाही घ्यायचं, असंच थोडंसं हलकं हलकं भाजून घ्यायचं। आता आपण खोबरं काढून घेऊया। आता याच कढईत आपण थोडेसे तीळ भाजून घेऊया। 1.5 चमचा तीळ टाकलेत मी, जास्त नाही घेतलेले। तीळ चांगले आता तडतडत आहेत आपले, तीळ काढून घेऊया। आता 1 चमचा भर जिरे भाजून घेऊया ह्याच कढईत। खूप असे करपवायचे नाहीत, हलके गरम करून घ्यायचे। थोडासा वास यायला लागला की लगेच काढून घ्यायचे, करपवले की छान नाही लागत, कडू लागतात। काढून घेऊया आता आपण जिरे। आता गॅस बंद करूया। ते आपण सुकं खोबरं, तीळ आणि जिरे जे भाजून घेतले ते आता मिक्सरच्या एका भांड्यात घालून घेऊया। थोडंसं थंड झाले ते, थोडी कोथिंबीर, 7 ते 8 लसूण पाकळ्या ज्या घेतलेल्या आहेत त्या टाकूया आणि हे आता वाटण बनवून घेऊया। खूप बारीक नाही करायचं, थोडंसं मोठं मोठंच करायचं। आता हे आपण बारीक करून घेऊया। आता तुम्ही बघू शकता हे आपण बारीक करून घेतलेलं आहे। खूप असं बारीक नाही केलं, बऱ्यापैकी असं मोठं मोठंच आहे, बघू शकताय तुम्ही। तसंच छान लागतं मसाल्यात, खूप बारीक करून नाही घ्यायचं। बघू शकता अशी छोटी छोटी वांगी मी घेतलेली आहेत, काटेरी वांगी आहेत ही। फ्रीजमध्ये ठेवलेली होती त्यामुळे 1 2 तास आधी बाहेर काढून ठेवलीत, नाहीतर वांगी व्यवस्थित शिजत नाहीत डायरेक्ट केली की फ्रीजमधून काढून। त्यामुळे करायच्या आधी 1 2 तास फ्रीजमधून काढून ठेवायची। आता ही वांगी आपण कट करून घेऊया। वांग्याचे काटे जास्त काढायचे नाहीत, नाहीतर वांग्यांना चव राहत नाही। देठ पण जास्त काढायचं नाही, जस्ट थोडासा कट करायचा। काटे पण बऱ्यापैकी तसेच ठेवायचे, म्हणजे वांगी चव लागतात। काटे काढले की अजिबात वांगी छान लागत नाहीत। तर आता आपण वांगी ही कट करून घेऊया। बघू शकता तुम्ही थोडासाच देठ मी काढलेला आहे, काटे अजिबात काढलेले नाहीत। आता आपण कट करून घेऊया। असं मधून कट करायचं, खूप शेवटपर्यंत देठापर्यंत नाही कट द्यायचा, असाच मध्यपर्यंत कट द्यायचा। बघू शकता तुम्ही असा, आणि आतून व्यवस्थित वांग चेक करून घ्यायचं, किडलेलं वगैरे आहे का सगळीकडून व्यवस्थित बघून घ्यायचं। आता अशीच आपण वांगी सगळी कट करून घेऊया। एका भांड्यात मी इथं आपण जे वाटण केले खोबरं, तीळ, जिरे वगैरे ते काढून घेते। त्याच्यात आता एक 3 ते 4 चमचे, चमचा छोटा आहे, 3 ते 4 चमचे तिखट टाकते।
थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, आणि एक 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचं कूट. खूप बारीक शेंगदाण्याचं कूट नाही आहे, जरा मीडियमच आहे, मोठं मोठं. आता याच्यात एक चमचाभर तेल टाकूया. आणि हे सगळं व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया. सात ते 8 वांगी आहेत आपली, तर हा मसाला व्यवस्थित वांग्यांना पुरेल आपल्याला. ग्रेव्हीसाठी पण थोडासा शिल्लक राहील. असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा मसाला एकसारखा. आणि आता आपण हा मसाला वांग्यात भरून घेऊया. बघू शकता ही सगळी वांगी आता व्यवस्थित बघून कट करून घेतलेली आहेत, पाण्यात टाकलेत. त्या पाण्यात एक अर्धा चमचा आपण मीठ टाकून घेऊया, म्हणजे वांगी काळी पडणार नाही. आणि आपण आता याचा मसाला बनवून घेऊया. तर आपण मसाला वांग्यांमध्ये भरून घेऊया व्यवस्थित. वांगी अशी मसाला भरताना व्यवस्थित पिळून घ्यायची, पाणी सगळं काढून. पूर्ण वांगी अशी हे करायची नाहीत, नाहीतर तुटतील वांगी, मग मसाला भरता येणार नाही. सावकाश करायचं. जेवढा बसेल तेवढा मसाला आपण वांग्यात बसवून घ्यायचा व्यवस्थित, दाबून दाबून. बघू शकताय तुम्ही बऱ्यापैकी मसाला बसलाय. अशीच आता आपण ही सगळी वांगी भरून घेऊया. अशीच आता आपण सगळी वांगी भरून घेतलेली आहे. हे आपलं शेवटचं वांग आहे. फक्त एक काळजी घ्यायची, आपण वांग्याचे काटे अजिबात काढलेले नाही आहेत, त्यामुळे वांगी भरताना सावकाश भरून घ्यायची व्यवस्थित, नाहीतर वांग्याचा काटा खूप लागतो. बघू शकता अशी भरून वांगी करताना शक्यतो छोटी छोटीच वांगी घ्यायची, खूप मोठी घ्यायची नाही. अशी कोवळी छोटीच वांगी घ्यायची. बघू शकता तुम्ही असा व्यवस्थित पूर्ण मसाला भरून घेतलाय. आपली सगळी वांगी ही झालेली आहेत भरून. आता आपण फोडणी टाकू. ही आता सगळी व्यवस्थित मसाला भरून झालेली आहेत, आपण फोडणी देऊया. इथं आपण मगाशीच कढई ठेवलेली आहे, खोबरं गरम करायला जी घेतलेली तीच. कढई चांगली तापू देऊया आधी. कढई थोडी तापली की त्यात एक 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं. तेल आता चांगलं तापवून घेऊया. शकता तुम्ही आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. आता एक अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊया. मोहरी आता छान तडतडते आपली. मोहरी तडतडली की थोडासा कढीपत्ता टाकूया. थोडासा हिंग आणि आता आपण कांदा टाकून घेऊया. कांदा 1-2 मिनिटं तेलात छान भाजून घेऊया, गुलाबी होईपर्यंत. एक अर्धा मिनिट कांदा छान परतून घेऊयात. कांदा नीट भाजला नाही तर भाजीत तो कचकच लागतो, पूर्ण भाजीची चवच जाते. त्यामुळे कांदा व्यवस्थित भाजीत परतून घ्यायचा. थोडासा ब्राऊन झाला तरी चालेल, पण कच्चा नाही राहिला पाहिजे. अजून थोडा वेळ आपण कांदा हा भाजून घेऊया.
बघू शकता तुम्ही आपला कांदा चांगला सॉफ्ट झालाय. फोडणीचा वास एकदम मस्त खमंग येतोय हिंग मोहरीचा. आता कांदा आपला हलका हलका ब्राऊन व्हायला सुरुवात झाली आहे. आता इथे थोडीशी हळद टाकून घेऊया आपण. हळद मगाशी मसाल्यात पण टाकली होती, किंचित टाकून घेऊया. आणि अगदी थोडंसं मीठ घेऊया. मीठ वांग्यात पण टाकलेलं आहे आपण, थोडंसं कमीच टाकायचं मीठ, किंवा पण पुन्हा वरून चवीनुसार टाकलं तरी चालेल. मी थोडंसं कांद्यात एक पाव चमचा पण नाही टाकलेलं, कमीच टाकले. आता आपलं छान फोडणी उकळते. आपण आता वांगी टाकून घेऊया. गॅस आता मोठा केलाय थोडा. मी 1-2 मिनिटं वांगी वाफवून घेते. मी झाकण ठेवून हलवत नाहीये, आहे अशीच वांगी वाफवून घेते. आता 1-2 मिनिटं झालेली आहेत. आपण वांगी टाकू. आपण वांगी अजिबात हलवली नव्हती टाकल्यावर. आता थोडीशी वांगी तेलात अशी परतून घेऊया. बघू शकता तुम्ही आपण ज्या बाजूला ठेवलेली तेलात त्या बाजूने छान अशी भाजलेली आहेत वांगी तेलात. अशीच अजून 1-10 मिनिटं वांगी आता भाजून घेऊया आपण. मग पाणी वगैरे घातला. अजून एक वाफ आणूया, 1-अर्धा मिनिट झाकून ठेवूया. आता हे गॅस बारीक आहे. अर्धा मिनिट झालेलं आहे. झाकून बघू शकता तुम्ही छान वांग्यांना वाफ येते. वास पण मस्त येते खमंग असा. बघू शकताय तुम्ही छान अशी तेलात आपली वांगी भाजतायत. आता आपला जो मसाला राहिलेला वांग्याचा बऱ्यापैकी राहिलाय माझा, तो आता सगळा टाकून घेते. तो एकदा पुन्हा मिक्स करून घेऊया व्यवस्थित. नाही टाकलं तरी चालेल, पुन्हा दुसऱ्या भाजीला तो मसाला तुम्ही वापरला तरी चालेल फ्रीजमध्ये ठेवून. अशीच फक्त कोरडी वांगी केली तरी चालतात. आता मी दुसरी पातळ भाजी काय करणार नाहीये म्हणून मी हा मसाला सगळा टाकून घेतलाय. आता याच्यात 1 अर्धी वाटी पाणी मी उकळून घेतलंय. मिक्सरच्या भांड्यात टाकले ते मसाल्याच्या. अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. पाणी उकळून घातल्यामुळे टेस्ट छान येते आणि कट पण छान येतो. थंड पाणी घातलं की वांगी अशी घट्ट झाल्यासारखी थोडीशी होतात, शिजत नाहीत चारी बाजूनी व्यवस्थित. म्हणून थोडंसं गरमच पाणी घालायचं. थोडंसं अजून पाणी घालते, मसाला भरपूर आहे. बघू शकता तुम्ही किती छान कट आलाय वांग्याला. आता बारीक गॅसवर आपण ही वांगी 5 ते 7 मिनिटं शिजवून घेणार आहोत. खूप अशी नाही शिजवायची एकदम मऊ, थोडीशी अशी कच्चीच शिजवायची म्हणजे छान लागतात. मऊ झाली की छान लागत नाहीत, गिळगिळीत लागतात एकदम. त्यामुळे थोडीशी अशी कच्चीच शिजवून घ्यायची. मध्ये मध्ये थोडंसं चेक करायचं आणि हलवून घ्यायचं. तर आता आपण झाकण ठेवून 1-5 मिनिटे ही वांगी शिजवून घेऊया. आता आपण वांग शिजायला ठेवून 1-2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. बघू शकता तुम्ही छान अशी वाफ येते वांग्याला, मस्त वास येतोय वांग्याचा. बऱ्यापैकी सॉफ्ट झालेली आहेत वांगी. अजून 1-2 मिनिट आपण शिजवून घेऊया. अशी व्यवस्थित हलवून घ्यायची मध्ये एकदा, म्हणजे सगळ्या बाजूनी छान शिजतात वांगी. आता अजून 1-2 मिनिट आपण झाकून ठेवूया. आता आपण वांग फोडणी टाकल्यापासून 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत. बघू शकता वांग्याला छान वाफ येते. छान असं एकजीव झाले वांगे, मस्त झाले. बघू शकता तुम्ही किती छान दिसतंय आणि शिजलंय पण आता आपलं वांग हे बऱ्यापैकी. आता गॅस बंद करूया.
आणि अजून एक मिनिटभर वांगं झाकून ठेवूया आणि मग आपण हे काढून घेऊया. गॅस बंद केलेला आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपली भरली वांगी छान अशी चमचमीत झणझणीत तयार आहेत. खूप दिसायला छान दिसत आहेत. एकदम मस्त झालेली आहेत. छान शिजलेली पण आहेत. बघू शकताय तुम्ही. एकदा नक्की ट्राय करा या पद्धतीनं वांगी. आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी सुजाता किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.